श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवार व नगरसेवक जगदीश पाटील यांच्या विशेष प्रयत्नानं श्री बसवेश्वर सर्कल परिसराच्या 25 लाख रुपयांच्या सुशोभीकरण कामाचं उद्घाटन करण्यात आलंय। श्री बसवेश्वर सर्कल परिसराची गेल्या अनेक वर्षापासून पदमगौंडा परिवार निस्वार्थ भावनेने निगराणी राखतात। कैलासवासी ओंकार पदमगौंडा बालपणापासून बसवेश्वर महाराजांच्या प्रती श्रद्धेने दर रविवारी निरंतर पूजन व स्वच्छता राखण्याचे काम करत होते। मात्र काही वर्षापूर्वी ओंकारचं दुर्दैवी अपघाती निधन झालं व ही बसवेश्वर महाराजांची सेवा ओंकारचे मोठे बंधू गुरुराज पदमगौंडा व वडील भीमाशंकर पदमगौंडा यांनी पुढे अखंड सुरू ठेवली। मात्र सोलापूर शहर स्मार्ट होत असताना श्री बसवेश्वर सर्कल परिसर देखील स्मार्ट व्हावा ही खंत ओंकारच्या मनात नेहमी असायची व ही खंत त्याने श्री बसवेश्वर सर्कलचे अक्षय अंजिखाने व सागर अतुनरे यांच्याकडे बोलून दाखवली होती व ओंकारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय अंजिखाने, सागर अतुनरे व जगदीश पाटील यांनी सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटून बसवेश्वर सर्कल परिसराचं सुशोभीकरण संदर्भात निवेदन देऊन व्यथा मांडले व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासन यांना संबंधित सुशोभीकरण कामासंदर्भात प्रस्ताव देण्याचे आदेश दिले व या कामाचा कार्यारंभ आदेश लवकरात लवकर देण्यास सांगितलं। जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाचा सुशोभीकरण करण्याकामी प्रमुख वक्ते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर अर्थशास्त्राचे जनक असल्याचं सांगून पुढे महात्मा बसवेश्वरांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये शिव कसा दडला याचं सविस्तर वर्णन केलं। 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी दानधर्म या व्याख्यानामध्ये अन्नदान, वस्त्रदान, श्रमदान यांची महती जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी सांगून सोलापूर येथील सिद्धेश्वर देवस्थानाभोवतालचं जे तलाव आहेत ते श्रमदानातून बांधले त्याचा उल्लेख विशेष करून केला। प्रत्येक दानधर्मातून अर्थकारण कसं वाढलं जातं याचं महत्त्व जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं। बसवेश्वरांच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम खऱ्या अर्थानं बसवेश्वर सर्कलच्या माध्यमातून होतंय, त्यांच्याकडून असेच सेवा घडत जावं अशा शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सागर अतनुरे यांनी केलं। या प्रसंगी त्यांनी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीनं आभार मानले व डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल व बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी प्रमुख मान्यवरांचे आभार मानले। सदर उद्घाटन प्रसंगी बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष चिदानंद बनारोटे, रेवणसिद्ध आवजे, सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त प्रभुराज मैदगेकर, अनिल परमशेट्टी, उदय पाटील, उदय चाकोते, प्राध्यापक अशोल निंबर्गी, सुरेश पाटील, संजय होमकर, मल्लीनाथ राचेटी, गणेश चिंचोळी, अमर बिराजदा, भीमाशंकर पद्मगौंडा, अमित पाटील, वेणुगोपाल जिलापंतलू, हेमंत पिंगळे, चंद्रकांत रमणशेट्टी, सुरेश हत्ती, अशोक कटके, चंद्रशेखर कंदकूर, सचिन शिवभक्ती, सुरेश वाले, प्रवीण वाले, संदीप बेळमकर, तुषार पवार, यतिराज होनमाने, अभिराज शिंदे, संदीप कोरले, सूरज पाटील, प्रदीप महाले, प्रभुलिंग पुजारी, बाळासाहेब कोरे, राहुल पावले, प्रसाद सांजेकर, सिद्ध निशानदार, महेश देवकर, गिरीश किवडे, अक्षय बिद्री कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बसवेश्वर सर्कलचे सतीश पारेले, विनोद गडगे, अमित चडचणकर, कल्याण चौधरी, रोहित दहिटणे, विनू करपे, महेश हगरगुंडगी, ओंकार होमकर, अर्जुन मोहिते, विशाल बनसोडे, केतन अंजिखाने, नितीन हलसंगी, आकाश जावळे, शरण लेगाडे, अभिराज जानकर, शिवराज कलशेट्टी यांनी परिश्रम घेतला। केवळ जयंतीला व्हावी असं मला वाटत नाही। 365 दिवस स्मरणाचा आणि आचरणाचा विषय म्हणजे बसवांना आहे। 12व्या शतकामध्ये ज्या काळामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना बरोबरीचा अधिकार मुळीच नव्हता, 12व्या शतकात 1167 ला जो क्रांतिकारी महामंत्र महात्मा बसवेश्वरांनी दिला तो जगातला समतेचा पहिला महामंत्र होता। आणि म्हणून बसवांनांचं तत्वज्ञान हे केवळ हिंदुस्थान पुरतं नाही, लंडनमध्ये बसवांनांच्या पुतळ्याला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी नतमस्तक होत असताना एक महामानव, समतेचा महामानव म्हणून जगाने दखल घेतलेली आहे। आणि अशा धर्मात आपला जन्म आहे जो विज्ञानवादी आहे। 12व्या शतकामध्ये बसवांनांनी जी क्रांती केली ती होती कायकवे कैलास, जगातला अर्थशास्त्रातला पहिला सिद्धांत। कायकवे कैलास म्हणजे तुम्ही जे काम करत आहात त्यात कैलासाचं पावित्र्य आहे। बघा, बसवांनांच्या अनुयायांनी गावागावात जाऊन अण्णांचं तत्वज्ञान लोकांना सोप्या शब्दात सांगितलं। कायकवे कैलास, तुम्ही जे काम करता त्यात कैलासाचं पावित्र्य। स्वतंत्र यात्रा, तीर्थयात्रेला कैलासाला जायची गरजच नाहीये। कैलासवासी ओंकार पदमगौंडाचा फोटो दिसला, पायाच्या दगडाला विसरायचं नाही। ज्या बसव भक्तांनी इथं स्वच्छता मोहीम सुरू केली होती त्याचं स्मरण करणं
हे या कार्यक्रमाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य नमूद करू इच्छितो. ओंकार या चौकामध्ये दिवस आणि रात्र या ठिकाणी कष्ट करत होता. इथं आम्ही बसवेश्वरांच्या मिरवणूक संपल्यानंतर मला बाजूला घेऊन त्याने म्हणाला, काका तुम्ही या बसवेश्वर सर्कलसाठी काही करणार आहे का नाही. त्या तरुणाची खंत त्या ठिकाणी मला खूप प्रेरणादायी होती आणि मी लगेच जितकं काही निधी माझ्या शिल्लक होतं ते सगळं पैसा मी इकडं वळवला आणि काम सुरू झालं. या चौकाला गौतम चौक असं या नावाने ओळखलं जात होतं. मग इथं नाव जर द्यायचं असेल तर गौतम चौक तर आपल्याला पुसता येत नाही. मग सभागृहामध्ये थोडंसं आम्ही डोकं चालवून या चौकाला बसवेश्वर सर्कल असं नाव दे. गौतम चौक आहे तसं अस्तित्वात ठेवलं. म्हणजे पद्मशाली समाजाचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हे ठेवलं, चांगलं ज्ञात ठेवलं. तो नाव आम्ही पुसू दिलं नाही आणि या सर्कलला बसवेश्वर सर्कल असं नामाभिधान करून हरिभक्तपरायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे. दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे. या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील. आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41.